माध्यमांचे अतिशय शांततेने तिथे पार पडत असतात आणि यावेळेस सुद्धा ते दोन्ही उत्सव अतिशय शांततेने पार पडेल याची शंका नाही। आणि शांतता समितीची मीटिंग म्हणल्यानंतर नेहमी एक विषय निघतच असतो कंपल्सरी, तो म्हणजे डीजेचा विषय निघाला नाही असं कुठलीही शांतता कमिटीची मीटिंग झालेली नाही। परंतु DYSP साहेब सुद्धा इथं आहेत। साहेब बाबा आता आपला न्यायालयाचा आदेश आहे की डीजे वाजू नये म्हणून, परंतु कसं होते की काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी डीजेला परवानगी भेटते, परवानगी तर तुम्ही देत नाही, परंतु तेव्हा डीजेचा वापर केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। दुर्लक्ष केल्यानंतर दुसऱ्याला वाटतं की बाबा तिथं कोणते नियम आहेत आणि आमच्याकडे कोणते नियम आहेत। हे नेहमी सगळीकडेच घडत आहे। त्यामुळे हे डीजेची प्रथा अजूनही चालू आहे आणि ही अत्यंत चुकीची प्रथा आहे। कारण अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। आपण सण उत्सव साजरा करतो तर भक्ती म्हणून, अध्यात्म म्हणून साजरा करतो, परंतु गणेश मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांनाही वाटतं की बाबा भक्तीपर तिथे लावावं, परंतु त्या ठिकाणी ऐन वेळेमध्ये दुसरे काही तरुण येतात आणि त्या सगळ्या गोष्टीचा कब्जा आपल्या हातात घेतात आणि आपल्या गणेश मंडळाचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना गपचूप बसावं लागतं। त्यामुळे ही चुकीची प्रथा आहे। आणि विशेष करून जे सिनेमाचे गाणे आहेत ते तर लावून जर आपण या गणपतीच्या समोर आपण नाचलो तर अतिशय आपल्याला पुण्य लागण्याच्या ऐवजी पाप लागण्याची जास्त शक्यता आहे। कारण हे गाणं आपल्याला पिक्चरचे गाणे वगैरे कुठले बनायचे नाही असे नाही, हे बी गाणं आपल्यासाठी काही अडचणीचं नाही, परंतु त्याला काही स्थळ वेळ काळ असते, त्या ठिकाणी आपण त्या गाण्याचा आपण आनंद घेऊ शकतो। म्हणून कमीत कमी या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये तरी आपण अशा प्रकारचं गाण्याचा वापर करू नये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता परवाच डीजे आपल्या 2-4 दिवसाखाली एक डीजेचं चालू होतं आपल्या गावामध्ये आणि त्याचा आवाज एवढं जास्त येत होतं की मी स्वतः आणि मला 2-4 लोक म्हटले की बाबा आम्ही या एरियामध्ये न थांबता 100-200 फीट दूर जाऊन थांबलो, एवढं त्याचा आवाज होतं। आणि बरेच मंडळी बिमार आहे, माझी आई सुद्धा बिमार होती, मलाही वाटत होतं बाबा एवढं आवाज व्हायला काही त्याचा त्रास होईल म्हणून। तर सर्वांना मी इथे गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आहेत विनंती करतो की अशा प्रकारचं डीजे जरी वाजला तर ते आपल्या हातात नाही की एवढ्या डेसिबल पर्यंत। सर मला दुसरी एक विनंती आहे, आपले अधिकारी आहेत किंवा पदाधिकारी होते आता, तर सर आपल्याला जे काही डेसिबल आहे 32, 50, 40 जे काही डेसिबल आहे त्या डेसिबलच्या पुढे प्रोडक्शन करण्यासाठी कशी परवानगी भेटते हे समजत नाही। प्रोडक्शनच नाही झालं तसं तर किंवा त्याची कॅपॅसिटी जर कुठंच वाढवायचं नाही तर मग त्याची कॅपॅसिटी तेवढी राहिलाच नाही पाहिजे। याच्यासाठी सुद्धा आमच्या DYSP साहेबांना वर चर्चा करावं आणि राजकीय पदाधिकारी सुद्धा चर्चा करावं की हे गोष्ट किती सोपी आहे, परंतु आपण त्याच्यासाठी कितीतरी वेळेस कोर्टाचा आदेश असेल किंवा तुमचं एवढं प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला काही लोक ऐकत नाही आणि गावातच गोष्ट आहे, परत केस केलं तर त्यांचं काही वाईट होऊ नये या हिशोबाने तुम्ही सुद्धा केस करत नाही। तर ही पद्धत किती चांगली आहे की बाबा त्या कंपनीलाच आपण जर या प्रकारचं प्रोडक्शन करण्याची परवानगी नाही दिली, त्यांनी परवानगी घेतली त्याच्यावर जर कारवाई केली तर समोरचं हे सगळं टळून जातं। त्यासाठी मी विनंती करतो आणि मोरे साहेबांनाही विनंती करतो। सर आताच एक उल्लेख निघालेला होता, आपल्याला म्हटलं की बाबा छोट्या ज्या गोष्टी आहेत, एखाद्या नालीवर थोडंसं खड्डा पडलेला आहे, नाली अशा अनेक ठिकाणी छोटे प्रॉब्लेम आहेत किंवा एखादी नाली कुठेतरी कचऱ्यामुळे अडकल्यामुळे सगळीकडे हे तुंबते, त्यासाठी तुम्ही एखादा तुमचा कर्मचारी जर नियुक्त केला तर प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत म्हणजे जनता किंवा पत्रकार येऊन सांगायची गरज पडत नाही आणि फार छोट्या गोष्टी असतात तर त्याला 10,000, 2,000, 5,000च खर्च येते, परंतु ज्यासाठी आपण
त्या पद्धतीचे एखादा कर्मचारी की कुठलीही गोष्ट आणि त्यांना त्याची भीती पाहिजे की बाबा हे नाही सांगितलं आणि मी जाऊन बघितलं तर काय म्हणतील की या प्रकारची तुम्ही जर भीती ठेवलात तर अशा प्रकारचं कुठलीही छोटी मोठी गोष्ट कुठली छोटी मोठी अडचण येणार नाही. आणि आत्ताच शिंदे साहेबांनी माझा उल्लेख केला की बाबा ते वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आपण ते CCTV कॅमेऱ्याचं हे केलं, त्यांनी माझं नाव जरी घेतलं असेल तर मी काही केलेलं नाही. साहेबांनी मला दोनदा तीनदा चर्चा केली आणि 2-4 वर्षापासून आपल्या गावामध्ये जे काही अधिकारी येत आहेत त्यांनी याचं विषयाचं चर्चा करत होते. त्यावेळेस वृक्षारोपणाचा मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता त्यावेळेस सर्व गावातले लोक जमलेले होते. त्यानिमित्तानं मी सहज विषय काढल्यानंतर जवळपास 2.25 लाख रुपये तिथं जमले आणि आज सुद्धा आम्ही 11 वाजता साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन अजून एक 3 लाख रुपये जमा केलो. 2.5-3 लाख रुपये जमा झालेले आहेत. अजून बऱ्याच लोक आले नव्हते, त्यांच्याकडे आपण जर कॉन्टॅक्ट केलो तर 3-3.5 लाख 4 लाख रुपये जमा होतात. आणि हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आपल्या सर्व गावकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण CCTV आहे असं जरी म्हणलं तर 75